2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात घवघवीत यश मिळालं होतं. लोकसभेच्या तब्बल 17 जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या त्या यशात सर्वाधिक वाटा होता तो तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा. त्यानंतर आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अशोक चव्हाण यांना सक्रिय करण्याचा काँग्रेस विचार करत आहे. आज आपल्या सोबत खुद्द अशोक चव्हाण आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय. सर, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, 2004 मध्ये जेव्हा पहिल्यांदा काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्रित निवडणूक लढली होती, त्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2009च्या निवडणुका आल्या. त्या दोन्ही निवडणुकांमध्ये म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा चांगलं यश मिळालं. लोकसभेत तब्बल 9 जागा जास्त मिळाल्या आणि विधानसभा निवडणुकीत 20 जागा काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा जास्त मिळाल्या होत्या. ते यश साधताना तुम्ही काय वेगळं केलं होतं? असं आहे की निवडणुका म्हणजे एक रणनीती तर आखावीच लागते आणि त्यावेळेस निवडणुकीमध्ये मी कुठलं यश हे माझं व्यक्तिगत यश कधीच मानलं नाही. माझ्या पक्ष नेत्यांचं हे यश आणि महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते आणि नेते यांच्या सामूहिक प्रयत्नाने ते यश आम्हाला प्राप्त झालं असं माझं म्हणणं आहे. मी त्यावेळेसही सक्रिय होतो, राज्याचा प्रमुख या नात्याने सक्रिय होतो आणि आजही मी सक्रिय आहे. ही थोडी सुधारणा तुमच्या पहिल्या प्रश्नामध्ये मी करत आहे. ठीक आहे, राजकीय परिस्थिती रोज बदलत राहते. आजही मी पक्षाचे जे आमचे जे काही उमेदवार ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी माझं लक्ष आहे आणि आता मी नांदेडमध्ये आज आहे. मध्यंतरी औरंगाबाद, जालना अशाही जिल्ह्यात जाऊन आलो. लातूर ही मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. हिंगोलीची जागा आता काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसच्या जागा आहेत त्या ठिकाणी निश्चितच लक्ष केंद्रित आम्ही करू आणि अधिकाधिक जागा काँग्रेसला मिळतील आणि राष्ट्रवादीला सुद्धा प्रामाणिकपणे त्यांच्या जागेवर जिथे आम्हाला निमंत्रित केल्या जाईल त्या ठिकाणी प्रचाराला निश्चित जाण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे आघाडी आमची जी राज्यात आहे किंवा देशात आहे, UPA 3 आता आपण त्याकडे चाललेलो आहोत. त्यामुळे जास्ती उमेदवार महाराष्ट्रातून निवडून गेले पाहिजे याकरता प्रयत्न करणार आहोत. 2009ला UPA 1चं गुडविल तुमच्या पाठीशी होतं. राज्य सरकारनं सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. पण आता परिस्थिती काहीशी वेगळी आहे. UPA 2च्या विरोधात काहीसं वातावरण आहे. जाणकारांचं तर असंही म्हणणं आहे की सध्या देशात काँग्रेस विरोधी लाट आहे, ज्याला त्यांनी मोदी लाट दिलेलं नाव आहे. आता सध्या तुम्ही काय चित्र बघताय? पुन्हा 2009चा जो करिश्मा 17 जागांचा होता तो त्याची पुनरावृत्ती होऊ शकते? असं आहे की अशी लाट वगैरे कुठल्या पक्षाची आहे असं मला तरी निदान वाटत नाही. आपण आपली प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवतो, जे काही चांगली कामं UPA 2 मध्ये करण्यात आलेली आहेत, उदाहरणार्थ अन्नधान्य वाटपाच्या बाबतीमध्ये अन्नधान्य सुरक्षा विधेयक जे आपण आणलेलं आहे, गरिबांना धान्य देण्याच्या बाबतीमधला निर्णय असो, राईट टू इन्फॉर्मेशनचा विषय असो, असे अनेक निर्णय आहेत. लोकांसमोर त्या निर्णयाचा नुसते निर्णयच नव्हे तर त्या निर्णयामागची भूमिका, ते निर्णय पटवून देण्याच्या बाबतीमध्ये त्याचा फायदा सामान्य माणसाला काय होणार आहे आणि जो अपप्रचार जो केला जातो काँग्रेसच्या विरोधामध्ये ते खोडून काढून जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडता आलं पाहिजे. भाजप ज्या पद्धतीने काँग्रेसवर आक्रमकपणे विरोध करत आहे त्याला प्रत्युत्तर तर दिलंच पाहिजे ना. सर, मराठवाड्यातल्या 8 जागांपैकी सध्या 2 जागा काँग्रेसकडे आहे, नांदेडची आणि लातूरची. आता हिंगोलीची जागा सुद्धा राष्ट्रवादीकडून काँग्रेसनं लढवायला स्वतःकडे घेतलेली आहे. ती सुद्धा एक हिंगोलीची जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्ही मराठवाड्याचे नेते म्हणून मराठवाड्यामध्ये काँग्रेसचं यश या निवडणुकीत किती बघता? मी मराठवाड्यात नेता वगैरे काही नाही, मी कार्यकर्ता आहे पक्षाचा. त्यामुळे मी आपल्याला कधीही नेता म्हणून मानलेलं नाही. मी कार्यकर्त्यामधूनच इथवर आलेलो आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची भावना आहेत त्या भावना लक्षात ठेवून आजपर्यंत मी संघटना बांधली, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनाही न्याय दिला मी कार्यकर्त्यांना, माझ्या जिल्ह्यात असो किंवा मराठवाड्यात ज्या ठिकाणी शक्य. त्यामुळे एक आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं आहे. तर मला वाटतं हेच महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये सगळी कार्यकर्त्यांची फौज ही उतरावीच लागेल.
हिंगोलीची जागा काँग्रेसला मिळाली. अतिशय उच्च पातळीवर तो निर्णय झाला. काल पवारसाहेब ही परभणीला गारपिटीच्या या सगळ्या माध्यमातून पाहणी करायला आले आणि त्यांनी तिथे काँग्रेसची बैठक आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. तर मला वाटतं की दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे जीवाभावाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. गेल्या वर्षी खास करून मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्न पेटला होता. गोदावरीचं पाणी उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्यात पोहोचतपर्यंत बराच विलंब लागला. सरकारनं सुद्धा हा प्रश्न नीट हाताळला नाही असा आरोप तुम्ही सुद्धा गेल्या हिवाळी अधिवेशनात केला होता. त्याचा काहीसा परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळेल? नाही, तुमचं गैरसमज आहे. मी सरकारला फक्त सूचित केलं होतं की सरकारने गोदावरीच्या आपल्या जायकवाडीच्या पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये समन्यायी पाणी वाटपाची भूमिका घेतली पाहिजे, जेणेकरून मराठवाड्यातल्या खालच्या भागात, जायकवाडीच्या खालच्या भागामध्ये जो एरिया आहे, विशेषतः औरंगाबाद जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, बीड आहे, परभणी आहे, या जिल्ह्याला प्यायचं पाणी आणि शेतीला पाणी मिळू शकतं आणि वरच्याही भागामध्ये नगर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाणी त्यांना जे अनुज्ञ आहे तेवढं पाणी मिळालं पाहिजे, एवढंच म्हणणं आहे आपलं. मी सरकारच्या विरोधी भूमिका घेतली नाही, परंतु कायदे असे असले पाहिजेत, कायद्याचा विपर्यास करता कामा नये आणि दोन्ही भागामध्ये न्याय भूमिका घेता आली पाहिजे, एवढंच मी सरकारला त्यावेळेस पटवून सांगितलेलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या आमदारांचा जो गट होता तो आजही वेगळा दिसतो. किंबहुना अनेक प्रश्नांमध्ये या गटानं आपली भूमिका जोरकसपणे विधिमंडळात मांडलेली आहे. काही प्रसंगी मग मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जे सह्यांचं पत्र केलं त्यामध्ये सुद्धा तुमचा गट दिसला. हा जो तुमचा गट आहे, या गटाला असं वाटतं की अशोक चव्हाणांनी पूर्णपणे सक्रिय व्हावं आणि त्यासाठी ते त्यांच्या पातळीवर प्रयत्न करताना दिसतात. पण त्यांना जे बळ देण्याचं काम नेतृत्व म्हणून अशोक चव्हाणांनी केलं पाहिजे ते तितकंसं होत नाही, अशी त्यांची खंत आहे. माझा कुठलाही वेगळा गट कधी आधी नव्हता, आताही नाही आणि पुढेही राहणार नाही. कारण मी गटबाजीमध्ये विश्वासच करत नाही. आणि जे काही माझ्या आमदार काँग्रेस पक्षातले आहेत त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणजे मी मुख्यमंत्री असताना किंवा त्याच्या अगोदरसुद्धा जे माझे सहकारी आहेत त्यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत आणि ते मी जोपासलेले आजही मला भेटतात. सत्तेवर असो किंवा नसो, त्यांच्या माझ्या संबंधामध्ये कधीही फरक पडलेला नाही. आता प्रश्न की त्यांच्या अनेक कामामध्ये त्यांना काही अडचणी निर्माण होण्याची मदत मी त्यांना करतो, असंही नाही. आता असं आहे की राज्याचा प्रमुख राहून काही निर्णय घेणं सोपं असतं. आता राज्याचे प्रमुख पृथ्वीराज आहे तेव्हा त्यांना आम्ही विनंती करतो की बाबा आमदारांच्याकडे कामाकडे लक्ष द्या, हा यांचा प्रश्नबद्ध असं आम्ही करतो ना. बऱ्याचशा काम होतात बऱ्याचशा वेळेस. तुम्ही पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे किती वेळा निवेदनं घेऊन गेलात आणि त्या निवेदनांवर त्यांनी किती विचार केला, असा जर का प्रश्न तुम्हाला केला तर तुमचं काय उत्तर आहे? असं आहे की आता मी पहिल्यापेक्षा कामाचं स्वरूप बदललेलं आहे. आता प्रत्येक निर्णय हा मायक्रोस्कोपिकली पाहायला जातो. म्हणजे माहितीचा अधिकार त्याच्यामध्ये आला, तुमचा कॅमेरा त्याच्यामध्ये आला आणि सगळ्याच गोष्टी आल्या. त्यामुळे निर्णय घेत असताना प्रक्रियेला विलंब होत पहिल्यापेक्षा फरक खूप पडलेला आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना बऱ्याचशा वेळेस कामं कशी म्हणजे कितपत करणं शक्य होईल किंवा नाही असाही विषय येतो. प्रत्येक निर्णयाला आव्हान दिलं जातं. त्याच्यामुळे पृथ्वीराज चव्हाण थोडं अधिक सावधगिरीने काम करतात हे मान्यच करावं लागेल. सर, 3 वर्षाहून अधिक काळ लोटलाय तुम्ही मुख्यमंत्री पदापासून दूर जाऊन. हा जो मधला 3 वर्षाचा काळ होता, या काळामध्ये तुम्ही काय अनुभवलं की जे तुम्हाला आज सांगावंसं वाटतं? नाही, असं आहे की 3-3.5 वर्षामध्ये असं आहे की राजकारणामध्ये चढ उतार तर माझ्यासाठी नवीन नाही आहे, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. त्यामुळे सत्तेच्या बाहेर असताना का अनुभव येतो की नव्याने शिकण्याची किंवा त्याच्यावरून काय आपल्यावर व्यक्तिगत परिणाम व्हावा असं काही माझ्यावर घडलेलं नाही. माझे वडील राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिले. ते सत्तेवर आले त्यावेळेस साहेब कालावधी हा मी जवळून अनुभवलेला आहे. राजीनामा दिल्यानंतर सुद्धा त्यांच्याबरोबर आम्ही राहिलो अडीअडचणीमध्ये, सुखादुःखात. त्यामुळे सत्ता आली काय आणि नसली काय असा फारसा फरक मला कधी जाणवलेला नाहीये. गेल्या 3 वर्षामध्ये एखाद्या निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टींना सामोरे गेलात. तरी 2-3 वेळा असे प्रसंग आलेत की तुम्ही हे विधान केलेलं आहे. ते विधान असं होतं की माझ्या विरोधात पक्षातलेच काही हितशत्रू यांनी कारवाया केलेल्या. मी असं कधी म्हणलं नाही. मी पक्षातल्या हितशत्रूंनी काही कारवाया केल्या असं मी कधीही म्हणालेलं नाही. एवढंच म्हणालो की हे राजकीय षडयंत्र आहे
आणि हे राजकीय षडयंत्र मला संपवण्याचा काही लोकांनी घाट घातलेला आहे. सर, तुम्ही विषय काढलाय आणि तुम्ही स्पष्ट बोललात की राजकीय षडयंत्र आहे. कशा पद्धतीचं हे षडयंत्र होतं किंवा आहे? असे आता आजच्या सगळ्या ह्या बदलत्या वातावरणामध्ये जे स्वरूप सार्वजनिक जीवनामध्ये आलेलं आहे आपण पाहतो, माझाच नाही, एकंदरीत देशामध्ये जे वातावरण निर्माण ज्या लोकांनी सुरू केलेलं आहे, दुर्दैव आहे, म्हणजे हा भाग एवढा वाईट आहे की वैचारिक मतभेद असू शकतात, आयडिओलॉजिकल भूमिका असू शकते, पक्षापक्षामध्ये एकमेकाबद्दल वैचारिक विरोध किंवा आयडिओलॉजिकल विरोध असू शकतो, पण आता तो विरोध व्यक्तिगत पातळीवर दुर्दैवाने सगळीकडे जाऊ लागलेला आहे. आणि तो व्यक्तिगत एवढा विकोपाला चाललेला आहे की प्रत्येक माणसाच्या सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा डोकावून पाहून किंवा व्यक्तिगत जीवनाच्या ह्याच्यात सुद्धा डोकावून पाहून त्याला फार मोठ्या प्रमाणावर त्याचं चित्र हे पेंट केलं जातं. आणि त्या माणसाला सार्वजनिक जीवनात असो, सार्वजनिक जाऊ द्या, पण व्यक्तिगत जीवनात सुद्धा उठवण्याचा प्रयत्न हा देशामध्ये अनेक राज्यामध्ये दुर्दैवाने घडत आहे. असं मी काही चुकीच्या गोष्टी कोणी करत असेल तर त्याला संरक्षण द्या, ही माझी भूमिका अजिबात नाही. परंतु आपण एवढं बारकाईने प्रत्येकाच्या खास सार्वजनिक वैयक्तिक जीवनात चाललेलो आहे, तर मला वाटतं ह्याची आवश्यकता फारशी असं मला वाटत नाही. सर, तुमचा रोग कोणाकडे आहे हे माझा स्पष्ट होत नाही. माझा रोग आहे, मी सिस्टमकडे पाहतोय. मी सार्वजनिक जीवनामधल्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यावर माझा रोग आहे. जे काही चाललं ह्याच्यात अनेक लोकांना त्रास यातून जा. आता ह्यातलं खरं किती खोट मग तुम्ही सिद्ध करत बसा, तुमचं काय खरं आहे काय. एकदा तुम्ही त्या जाळ्यात अडकला की मग तुम्ही सगळं सिद्ध करत बसा, तुमच्यावर सगळा विषय येतो. पण जे विनाकारण ज्या गोष्टी सुरू आहेत, मला वाटतं की प्रत्येका जीवनामध्ये जर आपण फार मायक्रोस्कोपतून बसलो तर 100% धुतल्या तांदळासारखे कुठल्या क्षेत्रामध्ये कोण आहे हे शोधून काढावं लागतील. तर थेट मुद्द्याला हात घालतो. हो हो, घाला, बिलकुल घाला. आदर्श घोटाळ्याला घेऊन हे प्रकरण ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आणि राज्य सरकारनं हाताळलं त्यावर तुमचा रोष आहे? हा विषय सगळा इतिहास जमा आता झालेला आहे, त्यामुळे कोणावर दोषारोप ठेवायचा नाही. माझी भूमिका तीच आहे. ठीक आहे, जे घडलं तो अपघात आहे असंच मी मानतो आणि त्यातून बाहेर पडण्याकरता जे काही आता कायदेशीर मार्ग आहे त्यातून आपण बाहेर पडायचा प्रयत्न करू, एवढंच माझी भूमिका त्यामध्ये. तुमचे जे कट्टर समर्थक आहेत त्यांचं हे नेहमी म्हणणं असतं की आदर्श सोसायटी सारख्या मुंबईमध्ये किमान 30,000 सोसायट्या असतील की ज्यामध्ये कोणाचंही ॲफिडेव्हिट सुद्धा खरं निघेल की नाही अशी शंका आहे. असं असताना केवळ आदर्शचं प्रकरण घेऊन काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकार तुमच्या मागे लागते आहे आणि त्यामध्ये राज्य सरकार ठोस भूमिका कधीच घेताना दिसत नाही. राज्य सरकारची किंवा मुख्यमंत्र्यांची भूमिका ही काहीशी अधांतरी असते आणि त्यामुळे हे प्रकरण चिघळलं आणि तुम्ही अधिकाधिक रुतत गेला. माझ्या अंगावर प्रश्न भडीमार करत आहात. काँग्रेस सरकार, काँग्रेस पक्ष आणि सरकार यांचा या विषयाशी अर्थार्थी काही संबंध नाही, हे मला स्पष्ट सांगितलं पाहिजे. आणि त्या विषयावर मला अधिक भाष्य आता करायचं यासाठी नाही, कारण काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. मी म्हणलो तुम्हाला हे अपघात आहे, तर जाऊ पुढे आपण याची बाहेर निघू. राहुल गांधींनी वेळोवेळी तुमच्याबाबत बचावाची भूमिका घेतलेली दिसते. राहुल गांधी जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी तुम्हाला व्यासपीठावरती घेतलं. याही वेळेस ते नांदेडला आले तेव्हा तुम्हाला त्यांनी व्यासपीठावरती घेतलं. राहुल गांधी तुमच्यावर इतकं प्रेम करतात किंवा तुमच्या सोबत आहेत असं चित्र एकीकडे जात असतानाच तुमच्या राजकीय पुनर्वसनाविषयी फार तातडीनं हालचाली होत नाहीत. हे कसं काय? नाही, मला काही समज म्हणजे असं कोणी आहे का की ज्यांना अशोक चव्हाण नाही? मला काही समजत नाही. म्हणजे व्यासपीठावर असणं काय नसणं काय ह्याला काही फारसं महत्त्व आहे असं मला वाटत नाही हो. म्हणजे हा प्रश्न कशामुळे एवढा फार उचलला, व्यासपीठावर कोण होतं कोण नव्हतं, आमचे नेतेच आहेत, ते आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचा मान सन्मान करणं आणि त्यांची सलोख्याचे संबंध असणं हे आमचं कामच आहे. उलट पक्ष नेतृत्वाला राज्यातले प्रश्न समजून सांगणं, राज्याविषयी आमच्या काय अपेक्षा आहे, राजकीय भूमिका काय किंवा काय हे त्यांना भेटणं आमचं कामच आहे ना. त्याच्यामुळे व्यासपीठावर होतो म्हणूनच महत्त्व आहे आणि व्यासपीठाला खाली असं महत्त्व नसतं का? असं काही नाही आहे. व्यासपीठावर 5 लोक बसू शकतात, सगळेच माणसं बसू शकत नाही व्यासपीठावर. त्यामुळे ह्या गोष्टीला मी फारसं काही महत्त्व देत नाही. त्यांनी मानाने सन्मानाने पक्ष हा निर्णय प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून घेतला, त्यांचा ह्याच्या संबंध काही असायचं काही कारण नाही आहे. आणि त्यांनी निश्चितच आम्हाला नेहमीच मान सन्मान दिलेला आहे.
आणि व्यक्तिगत माझ्याविषयी त्यांचा कुठेही काही व्यक्तिगत स्वरूपाचा कुठे आक्षेप कधी होता असं मला वाटत नाही आहे. त्यांना माहिती आहे सगळ्याच गोष्टी. त्यामुळे त्यांनी धोरण म्हणून त्यांचं काय असलं पाहिजे, त्यांचे प्रिन्सिपल म्हणून त्यांनी काय भूमिका पक्षाची असली पाहिजे, ही गोष्ट त्यांना बोलणं स्वाभाविक आहे. पण त्यांनी प्रत्येक इंडिव्हिज्युअल केसमध्ये काही बोलावं असं काही अपेक्षित नाही. तुम्ही त्यांना बोलू लावता बऱ्याचशा वेळेस, त्यांना काही गोष्टी कॉमेंट्स करा, हा भाग वेगळा. पण व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी आपली भूमिका आणि माझी अशोक चव्हाण व्यक्तिगत म्हणून त्यांनी कुठे काय भूमिका मांडण्याचा प्रश्न आहे. पक्षाची भूमिका नेमकी काय ही त्यांनी स्पष्टच केलं आहे बऱ्याचशा वेळेस. अनेक वेळा आम्ही पत्रकार सुद्धा दागी मंत्री असतील किंवा कलंकित मंत्री या निमित्तानं तुम्हाला उद्देशून प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांना विचारतो आणि त्यांच्याकडनं ती जी उत्तरे येतात की त्यांना लोकसभेचं तिकीट द्यावं किंवा देऊ नये किंवा पक्षात त्यांना स्थान द्यावं किंवा देऊ नये, या भूमिकेवरती तुमचं काय म्हणणं आहे? आमचं मत आहे की तुम्ही आमची तिकीटं तुम्ही ठरवायला केव्हापासून लागणार हा आमचा प्रश्न आहे. आमच्या पक्षामध्ये तिकीटं कोणाला दिली पाहिजे, आमच्या पक्षामध्ये कोणाविषयी काय भूमिका, हा आमचा विषय अंतर्गत. कुठल्याही मी तर आमचंच म्हणत नाही, कुठल्या राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये त्यांनी तिकीटं कोणाला द्यायची, नाकारायची, काय भूमिका घ्यायची हे मीडियाने ठरवायचं का? ठीक आहे, तुम्ही विचारला प्रश्न हा भाग वेगळा. पण आमचे निर्णय आमच्या पक्षश्रेष्ठींनी घ्यायचे असतात. त्यामुळे तुम्ही सुचवायचं की तुम्ही म्हणण्यापेक्षा जे काय सुरू आहे, कोणाला तिकीट द्या आणि कोणाला देऊ नका, ही भूमिका जर माध्यमं घेऊ लागली तर मला वाटतं ते उचित नाही आहे. शेवटी लोकांच्या दरबारात जात आहोत. लोकांना हा निर्णय पटला तर लोक निवडून देतील, नाही पटत तर त्याला पण निवडून देणार नाहीत. याचा अर्थ नांदेडमधून लोकसभेची निवडणूक लढवायला अशोक चव्हाण तयार आहे असं आहे. तुम्ही आता कुठल्या गोष्टीतून काय बोध घेता हा भाग वेगळा. अशोक चव्हाणांचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे. त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्रात राहा, तर महाराष्ट्रात राहीन. त्यांनी म्हणाले की तुम्ही दिल्लीला या, तर दिल्लीत जाईन. ते म्हणाले एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम तर कार्यकर्ता काम करेल. शेवटी असं आहे की मी मग पहिलाच सांगितलं की नेहमी मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात नेहमीच काम केलं आहे. आणि असंख्य सहकार्य माझे एवढे आज पक्षामध्ये आहेत की ज्यांना कधी तिकीट मिळालं नसेल. वास्तविक त्यांच्या भावना काय मी समजू शकतोय. त्यामुळे मी कधीही कुठलीही गोष्ट पक्षामध्ये काही अपेक्षेने करतो आहे ही अजिबात भूमिका नाही. सर, विलासराव देशमुखांच्या निधनानंतर मराठवाड्याकडे बघून तरी काँग्रेस पक्षानं तुमचं राजकीय पुनर्वसन लवकर करायला पाहिजे होतं, जे अजूनही झालेलं नाही, असं तुम्हाला वाटत नाही? काय पुन्हा मी तर आमदार या पक्षाचा आजही काम करत आहे. मला चर्चेमध्ये सहभागी अनेक वेळा निर्णय प्रक्रियेमध्ये मी असतो. त्यामुळे अजून काय पुनर्वसन पाहिजे मला? तो निर्णय त्यांना घ्यायचा, जो घेतील ते मला मान्य राहील ना. सर, ह्या 2014च्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यामध्ये जर का काँग्रेसला पुन्हा 2009 सारखं 17 जागांचं यश कायम ठेवायचं असेल तर काय करायला पाहिजे? असं आहे की निवडणुकीची उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. काळजीपूर्वक काही निर्णय घेतले जात आहेत. म्हणजे कार्यकर्त्यांशी चर्चा करून, वातावरण पाहून ते एक उमेदवार निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे हाताळल्या गेली पाहिजे शेवटपर्यंत. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि मग प्रचार यंत्रणा कशापर्यंत राबवतो आपण, कार्यकर्त्यांना कशाला कामाला लागतो, आणि एक वैचारिक लढाई आहे ही. त्याच्यामुळे आपली भूमिका ही लोकांना पटवून देण्याकरता आपण जोरदार प्रयत्न केले पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो आणि पुन्हा विचारतो. लोकसभेची उमेदवारी असेल किंवा राज्य निवडणूक प्रचार समितीचं अध्यक्षपद असेल, या त्या माध्यमातून पक्षानं तुमचं राजकीय पुनर्वसन आत्ताच करायचं ठरवलं तर अशोक चव्हाणांचा प्लॅन बी काय असेल? तर माझ्याकडे प्लॅन ए आणि बी आणि सी असं काहीच नाही माझ्याकडे. मी काम करतोय आणि पक्ष जो निर्णय घेईल तुम्हाला मान्य राहील. मग लोकसभेची निवडणूक असेल किंवा राज्य प्रचार समितीचं अध्यक्षपद असेल, पक्ष माझ्या बाबतीमध्ये जो मला सांगेल, जी जिम्मेदारी माझ्यावर सोपवेल, जिल्ह्यावर राहीन, राज्यावर जाईन, की जिथे कुठल्या पक्षाला वाटतं की माझा उपयोग होऊ शकतो त्या कामासाठी मी उपलब्ध आहे. पक्षाविषयी काही खंत आहे मनात? अजिबात नाही. 3 वर्ष पक्षाने तुमच्याकडे बघितलं नाही तरी सुद्धा? असं अजिबात नाही. असं मी कधी म्हणत नाही. मी जो काही आज इथवर आलेलो इथपर्यंत पक्षाच्या पाठबळावर मी पक्षाकरता काम केलं आणि पक्षाने मला भरपूर त्याच्यावर जिम्मेदारी सोपून मला भरपूर काम दिलं आणि भरपूर मान सन्मान दिला. त्यामुळे पक्षाविषयी माझा काही आक्षेप आधी नव्हता, आजही नाही. सर, IBN लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आभारी.